नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे। तर यासाठी गाजर घेतलेले आहेत पाव किलो। तर वरचं साल काढून घ्यायचे। तर गाजर सुरुवातीला धुवून घेतलेले आहेत मी। अशा पद्धतीने वरचं साल काढून घ्यायचे। तर सर्व गाजराचा अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे। तर आता खिसून घ्यायचे। तर मध्यम आकाराच्या खिसणीने मी खिसून घेणार आहे। तर सर्व गाजर अशा पद्धतीने खिसून घ्यायचे। तर आता गाजर खिसून झालेले आहेत सर्व। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। 1 चमचा तूप टाकायचे। तर आता याच्यामध्ये गाजर खिसलेले टाकून घ्यायचे आणि चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचे। तर आता सर्वत्र तूप लागलेलं आहे गाजराच्या खिसाला। तर आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची अर्धी वाटी। साखरेमध्ये चांगलं परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी खवा टाकलेला आहे। तर आता सर्व हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। तर आता याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे 1 वाटीभर। तर आता मिक्स करून घ्यायचे चांगलं। तर आता पूर्ण दूध आटेपर्यंत अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। तर याच्यात काजू बदामचे काप आणि विलायची पावडर टाकलेला आहे मी। तर हे पण मिक्स करून घ्यायचे। तर आता गॅस बंद करायचा आहे। तर हलवा तयार झालेला आहे। तर बघू शकता एकदम छान आणि पेड्यासारखा फ्लेवर येतो खवा टाकल्यामुळे। तयार झालेला आहे। थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडेसे वरून। तर बघू शकता एकदम छान असा हलवा तयार झालेला आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।